तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या दुसऱ्या पार्टमध्ये. आता आम्ही आलो, कुठे आलो रे यातून? मिनी वृंदावनला आता आम्ही जात आहोत आतमध्ये. आणि आमचा एक मित्रसुद्धा भेटलेला आहे, नागेश. भरपूर दिवसानंतर, महिन्यानंतर मारामारी सुरुवात केलं नाही, गाड्या बिड्या आहेत नाही. चल दोन तास उभा होता आमच्यासाठी आणि आम्ही 2 तास लेट आहोत. तुम्हाला आतमध्येतला व्ह्यू सुद्धा दाखवतो मिनी वृंदावनचा काय आहे ते इकडे. चला पटकन आतमध्ये जाऊया आधी. तर मित्रांनो बघा, आतला एंट्रन्स आहे संपूर्ण सगळा आणि आतमध्ये भरपूर चालायला वगैरे काय काय बोलतात, दाखवतो हळूहळू पुढचं काय होतं इथं. तर ह्या साईडला बघा, ही नर्सरी आहे झाडांची. गोवर्धन इको विलेज हा स्पॉटचं नाव आहे, मिनी वृंदावन. आणि पुढे भरपूर फेमस स्पॉटसुद्धा आहेत. पूर्ण एंट्री वगैरे बघा, असा एंट्री सगळा मस्त एकदम बागेचा केलं नाही तो. पूर्ण शांत आणि जबरदस्त वाटतं इकडं आल्यावर. तर मित्रांनो गाई बघा, गाईनं खायला सुद्धा घालताय तिकडे काकी आहेत त्या. नागेश, नागेश या डब्यात काय आणलायस? डब्यात काय आणलायस? तुम्ही डब्यात पाहू शकता आपले स्पेशल आपण एक मारीचा पोडा आणलेला आहे आणि पाण्याची बॉटल. बस पिकनिकला आलाय. आईला खाण्यापिण्याची सोय एकदम जबरदस्त आहे इकडं. मस्त रे, कसला वाटतोय बघ. तर हा बघा, हा फेमस स्पॉट आहे मिनी वृंदावनचं. इकडं मंदिर आहे श्रीकृष्णाचं. तर मित्रांनो बघा, श्री श्री राधा मदन मोहन मंदिर आहे बघा. आतमध्ये सुद्धा जाऊयात, मला दाखवतो मंदिर. मूर्ती बघा कशी सुंदर आहेत ते एकदम. आणि साईडने बघा कसे आहेत ते एकदम वरती. कळस बघा, पूर्ण कोरीव काम आहे इकडे. आणि हा एरिया आहे पूर्ण संपूर्ण इकडचा समोरचा. मित्रांनो आता आम्ही दुपारीला जातो पुढे. हे बघा, मगाशी जो गेट बंद होता तो आता ओपन झाला आहे. तर आतमध्ये वगैरे जाऊया. तर मित्रांनो बघा, हे वृंदावन फॉरेस्ट आहे. हे बघा, हे सुंदर कसा एकदम बेड बनवलेला आहे. ते बांबूचा बेड बनवलेला आहे. आपण जाऊया नागेशला. आणि हा तो अतिश हा स्पॉट आहे ना रे. तर हे करेल इथे आपण नंतर फोटोशूट सुद्धा करणार आहोत. खास नागेशसाठी आम्ही इथे फोटोशूट करणार आहोत. माझा काढाल ना? पण तुझा काढू आम्ही, तुझा फोटोशूट काढू. नाही काढू, तुझा पण फोटो काढू. हो वाटतोय बघ असं ते एकदम भारी. आणि खालती मासे सुद्धा आहेत. ब्रिज बघ असं वाटतंय. पाण्यात बिण्यात पडायचा मोबाईल. तर मित्रांनो इथे सगळे श्रीकृष्णाचे पहिल्या जन्मापासूनचे सगळे हे दिलेले आहे. इथे तुम्हाला हळूहळू सिनेमॅटिकद्वारे एक दाखवतो. मित्रांनो इकडं आल्यानंतर खूप भारी असं वाटतंय निसर्गाच्या सानिध्यात. हे बघा सगळे आता बसले तिथे. आणि मागे इकडं मंदिर सुद्धा आहे. मस्त वाटतं इकडं, भारी एकदम, खूप भारी. आता अजून पुढं भरपूर बाकी आहे फिरायचा. तिकडे सुद्धा आता जातो लगेच आम्ही. तर बघा, हॉर्टिकल्चर टांगात आलाय. सगळे झाडांची माहिती घेत चालले. तर जातील तिकडे नुसते झाडा झुडपांची खेळत बसतात. तर मित्रांनो आमचा आता सगळा फिरून झालेला आहे, पण मला सगळे पॅच काढता नाही आले. तुम्हाला सुद्धा इकडे येत असेल तर 2 साईडनी रस्ता आहेत आपल्याला. भिवंडी मार्गे सुद्धा इकडनं येऊ शकतो आणि पालघर स्टेशनमधनं सुद्धा इकडे येऊ शकतो. पालघर स्टेशनमधनं नागेश आला आहे. नागेश कुठल्या बसमधनं आलात? मी सकाळी कल्याण पकडली होती. ती एक होती हमरापूर मार्गे कल्याण होती पालघरवरनं. आणि ती बस परत सुटे कल्याणवरनं हमरापूर मार्गे पालघर स्टेशन, रेल्वे स्टेशन. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही दोन्ही साईडनी सुद्धा येऊ शकता. आम्ही अतुलच्या घरात होतो त्यामुळे आम्ही डायरेक्ट बाईक वगैरे घेऊन आलो. पण नागेश पालघर स्टेशनवरून आला आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्की एकदा इकडं इको विलेजला भेट द्या. खूप भारी आहे, खूप सुंदर माहिती सुद्धा तुम्हाला भेटेल श्रीकृष्णाबद्दल. सगळे त्यांचे रूप, नंतर सगळी माहिती वगैरे सगळी इकडे दिलेली आहे. तुम्ही कसं आहे तर मी आधीच सांगितलं आहे. आम्ही सगळे मी या व्हिडिओ याच्यात दाखवू शकत नाही, पण तुम्ही इथे नक्की येऊन एकदा बघा, खूप भारी वाटेल तुम्हाला सुद्धा. तर मित्रांनो हे बघा, ही संपूर्ण मिनी वृंदावनचा हे मॅप आहे.
हे सगळे इकडचे प्लेसेस आहेत आतमध्ये असलेले हे सगळे आम्ही सगळे फिरले पण आता या व्हिडिओत तुम्हाला दाखवता नाही आला. तर मित्रांनो बघा इथं आतमध्ये राधाकृष्णाचं मंदिर आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आमचा गोवर्धन इको विलेज म्हणजेच मिनी वृंदावन फिरून झालेला आहे. आता आम्ही जातो बाहेर जेवायला. तर हा ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.